मुलांमध्ये आणि तुमच्यामध्ये खूप घट्ट नातं निर्माण. आधी वाचन, मग सादरीकरण, व्हॅल्यू एडिशन कसं करायचं हे शिकवलं पाहिजे. नमस्कार मंडळी. आजकाल तुम्ही पाहिलंच असेल की लहान मुलांपासून मोठ्या माणसांच्या हातामध्ये दिवसभर मोबाईल असतो. पण मित्रांनो, जेव्हा आपल्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि तो रील बघत असतो, तो नक्की काय करतोय, कुठली रील बघतोय, ही शंका प्रत्येक पालकाच्या मनात असते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ पालकांसाठी आणि खास करून त्यांच्या मुलांकरता आहे. आज आपण पाहणार आहे की मुलं दुसऱ्यांचा रील न बघता स्वतः काहीतरी निर्माण करू शकतात का? अवघड आहे का? आणि यामध्ये पालक त्यांची कशी साथ देऊ शकतात, ह्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर चला मित्रांनो, विषयाला न वाढता विषयावर चर्चा करू. पालकांनो, रील्स बनवणं म्हणजे फक्त नाच गाणे नव्हे, टाइमपास तर अजिबात नव्हे. हे एक कंटेंट क्रिएशनचे युग आहे. मुलांना फक्त कंझ्युमर नको म्हणजे बघणारे, तर क्रिएटर बनवा म्हणजे बनवणारे. ह्याच्यामध्ये त्यांचा खूप फायदा आहे. जेव्हा एखादं मूल रील बनवतो तेव्हा तो फक्त व्हिडिओ बनवत नाही किंवा व्हिडिओ शूट करत नाही, तर तो एक लर्नर बनतो. त्याची क्रिएटिव्हिटी क्षमता खूप वाढते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो लहानपणापासून कॉन्फिडन्स बूस्ट कसा करायचा आणि ऑटोमॅटिक हे सगळं केल्यावर कसा होतो ते आपल्याला दिसून येतं. ह्याच्यावरती प्रेक्षकांसमोर किंवा व्हिडिओसमोर कॉन्फिडेंटली कसं बोलायचं आणि आपले मत कसे मांडायचे हे आपोआप ते शिकतात. तर पालकांनो, तुम्हाला नक्कीच वाटत असेल ना की रील्स बनवून आजकालच्या जमान्यामध्ये कोणाचा फायदा होणार आहे? तर मी तुम्हाला समजून देतो की ह्यामध्ये किती फायदे आहेत. फायदा नंबर 1, डिजिटल स्किल्स, व्हिडिओ एडिटिंग, साऊंड सिलेक्शन, ऑफ कॅमेरा आणि ऑन कॅमेरा कॉन्फिडन्स मुलांचा ऑटोमॅटिक वाढतो. नंबर 2, एज्युकेशनल स्किल्स. जर तुमच्या मुलाला कुठली कविता किंवा कुठला पाढा किंवा जनरल नॉलेज तो व्हिडिओच्या माध्यमातून इतर मुलांना सांगेल, तर तो विषय त्याच्या आणि इतर मुलांच्या मनामध्ये आयुष्यभर राहणार. तिसरं, सेल्फ कॉन्फिडन्स. तुमच्या मुलाला चित्रकला किंवा कुकिंग किंवा कुठलंही वोकॅब्युलरी स्किल्स जर खूप चांगलेपण येत असेल, व्हिडिओच्या माध्यमातून इतर मुलांना शिकवू शकतात. त्यांना शिकवल्याने एज्युकेशन 2 घर पुढे पोचतं. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, जिकडे माझा ऑफिसमधला मित्र आणि त्याची मुलं ह्यांचं कंटेंट क्रिएशन आयडियाज बघून मी भांबावून गेलो. त्याचं नाव आहे रामचंद्र जासू आणि त्यांच्या मुलांची नावं आहेत ऊर्जा आणि अद्विक जासू. तर ऊर्जाची जेव्हा मी बोललो, तर त्यांच्यासाठी मी आजकाल झालो एक कंटेंट क्रिएटर अंकल. त्यामुळे माझ्यावरती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती. तिने मला सोप्या भाषेत विचारलं, पण तिचा जो इंग्लिशचा जो टोन होता ना, तो US ॲक्सेंटमध्ये होता. तर मी तिला तुरंत सांगितलं, हे तू एज्युकेशनमध्ये वापरू शकतेस आणि इतर मुलांना तुझ्या इंग्लिशच्या स्किल सेटमध्ये शिकवू शकतेस. ह्याच्याने तुझं स्किल सेटही चांगलं होईल आणि त्यांना पण क्युरिओसिटी जागेल की जर ही बोलू शकते तर आम्ही काय नाही. तसंच हाचा जो मुलगा आहे तो गेम कंटेंटमध्ये आहे, तर त्याला मी तोच गेम कंटेंट इंग्लिशमध्ये बोलायचा. ह्याच्याने त्याचं माइंड शार्प होणार. स्क्रीनला बघून ऑन द फ्लाय थिंकिंग ॲबिलिटी वाढणार आणि क्रिएटिव्हिटी तर वाढणारच वाढणार. असं ऑन द स्पॉट मी माझ्या मित्राच्या मुलांना गायडन्स दिलं. बट
ॲट द सेम टाईम मी त्यांना हेही सांगितलं की तुम्हाला अभ्यास आणि खेळ ह्याच्यामध्ये तुम्हाला कंटेंट क्रिएशन टाकायचं आहे. अभ्यासाचं पर्सेंटेज अजिबात कमी इथं कामा नये मुलांनो, पण ह्याच्याबरोबर हेही जेव्हा केलात तर तुमची पालकं खूप खुश होतील. पण मुलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, रील बनवणं चांगलं आहे, पण शिक्षणही तुमची पहिली प्राथमिक असली पाहिजे. माझं असं मत आहे. आधी वाचन मग सादरीकरण. मी चांगल्या पुस्तकं वाचन केलात, शाळेचा अभ्यास केलात तर तुमच्याकडे रील बनवण्यासाठी चांगलं कंटेंट असणार. ज्या मुलाचं वाचन चांगलं असतं त्याचे व्हिडिओ अधिक दर्जेदार बनतात, माहितीपूर्वक असतात आणि त्यामुळे पालकांची माझी विनंती आहे की मुलांशी असा करार करा की दररोज पहिला अभ्यास कंप्लीट केला तर अर्धा तास रीलसाठी मिळेल. तर पालकांनो, माझं असं पर्सनल ओपिनियन आहे की मुलांना ओरडण्यापेक्षा त्यांच्या टीममध्ये सामील व्हा, त्यांच्या स्क्रिप्टमध्ये लिहिण्याला मदत करा. व्हिडिओजमध्ये काही चुका किंवा अश्लीलता तर नाही आहे ना, ह्याचं मॉनिटरिंग करा. त्यांच्यासाठी कॅमेरा पकडा किंवा त्यांना चांगले कपडे सिलेक्ट करायला मदत करा. जेव्हा तुम्ही त्यांच्या कामामध्ये मदत घेता तेव्हा मुलांमध्ये आणि तुमच्यामध्ये खूप घट्ट नातं निर्माण होतं आणि हे माझं व्हेरी पर्सनल ओपिनियन आहे. सो पालकांनो, एवढंच सांगतो, टेक्नॉलॉजी हे वाईट नसतं. त्याचा विचार कसं करायचं, त्याचा वापर कसा करायचा हे आपण मुलांना शिकवायला पाहिजे. आपण त्यांना फक्त रील बनवण्यासाठी तर नाही, रील बनवून व्हॅल्यू एडिशन कसं करायचं हे शिकवायला पाहिजे. जर तुम्हाला हा माझा विचार आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतर पालकांबरोबर शेअर करा, फॉरवर्ड करा, कमेंट करा आणि लाईक करा. तुमचा हा मराठी माणूस पुन्हा एकदा येईल नवीन व्हिडिओ, नवीन विचार आणि नवीन कंटेंट सादर करायला. तोपर्यंत मुलांनो, शिकत राहा, अभ्यास करत राहा आणि प्रगती करत राहा. नमस्कार.